कृषी विभागाच्या आरोपांवर धनंजय मुंडे यांना न्यायालयाने क्लीन चिट दिल्यानंतर अजित पवार यांनी त्यांना पुन्हा एकदा मंत्रिपदी संधी देणार असल्याचे संकेत दिले आहेत। कराड प्रकरणाशी धनंजय मुंडेंचा संबंध न आढळल्यास धनंजय मुंडेंना आम्ही पुन्हा संधी देऊ अशी प्रतिक्रिया अजित पवार यांनी दिली आहे। धनंजय मुंडेंच्या बाबतीमध्ये तुम्ही पेपरला वाचलं, त्यांच्यावर कृषी विभागाचे जे आरोप झाले त्याच्यामध्ये न्यायालयाने काय सांगितलं त्यांना त्याच्यामध्ये कुठेही क्लीन चिट दिली, कुठेही त्यांचा दोष नाही। आता अजून एक त्याच्या संदर्भातली गोष्ट आहे, त्याच्याबद्दल पण कारवाई पोलीस यंत्रणा त्यांच्या पद्धतीने करते। याच्यातनं तर त्यांचं क्लिअर आलं तर आम्ही त्यांना पुन्हा संधी देऊ। माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा जवळपास आता निश्चित मानला जातोय। सोमवारी अजित पवार मुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेणार आहेत आणि यावेळी माणिकराव कोकाटे यांच्या संदर्भात चर्चा करून निर्णय घेणार असल्याची माहिती अजित पवार यांनी दिली। कोकाटे यांचं सततचं वादग्रस्त वक्तव्य आणि रम्मी खेळाच्या व्हिडिओवरून ते वादात सापडले। आज देखील दिल्लीतच आहेत, कदाचित ते उद्या येतील, परंतु मी उद्या पुण्याच्याच दौऱ्यावर आहे, परवा मी अहिल्यानगरच्या दौऱ्यावर आहे। मी सोमवारी गेल्यानंतर मग ह्याबद्दलच्या बाकीची चर्चा मला करायची, ती म्हणजे माणिकराव कोकाटेंशी पण करायची, इतरांची पण काहींची करायची, ती करून त्याबद्दलचे निर्णय मी मंगळवारपर्यंत घेईन। दिल्लीमध्ये मुख्यमंत्री फडणवीसांनी अमित शहांची भेट घेतली आहे। वादग्रस्त मंत्र्यांच्या राजीनाम्यासाठी भाजपचा दबाव वाढल्याची सूत्रांची माहिती आहे। मंत्र्यांच्या वर्तनावरून मुख्यमंत्री फडणवीसांची तीव्र नाराजी व्यक्त केल्याची देखील सूत्रांची माहिती आहे। फडणवीसांचा दिल्ली दौरा वादग्रस्त मंत्र्यांसाठी संक्रांत ठरण्याची चिन्ह आहे। फडणवीस अमित शहांना भेटले असून यात वादग्रस्त मंत्र्यांना घरी पाठवण्यासंदर्भात चर्चा झाल्याची माहिती आहे। वादग्रस्त मंत्र्यांच्या वर्तनावर अमित शहा यांनी संताप व्यक्त केल्याची माहिती आहे। शहा फडणवीसांच्या भेटीनं महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात वादळ उठणार आहे। शहा फडणवीस भेटीनंतर कोकाटेंची मंत्रिपदावरून हकालपट्टी होण्याची चिन्ह आहेत। गृहराज्यमंत्री योगेश कदम यांचंही मंत्रिपद जाण्याची शक्यता आहे। योगेश कदम यांना आईच्या नावावर लेडीज बारचं प्रकरण भोवणार असं दिसतंय। अजित पवार आणि शिंदेंच्या वादग्रस्त मंत्र्यांमुळे भाजपची बदनामी होत असल्यानं मंत्र्यांवर अंकुश ठेवण्याच्या हालचाली सुरू झाल्या। यात सभागृहात रमी खेळणाऱ्या तसंच शासनाला भिकारी म्हणणाऱ्या माणिकराव कोकाटे यांचं नाव आघाडीवर आहे। कोकाटेंचा राजीनामा घेण्याबाबत भाजप आग्रही असल्याच्या बातम्या असून राष्ट्रवादीकडून मात्र खाते बदलाचा पर्याय सुचवण्यात आलाय। कोणत्या वादग्रस्त मंत्र्यांवर टांगती तलवार आहे ते पाहूया। माणिकराव कोकाटे सभागृहात रमी खेळणे, सरकारला भिकारी संबोधणे। योगेश कदम आईच्या नावावर असलेल्या लेडीज बारमुळे वादात सापडले। संजय शिरसाट पैशांची बॅग हॉटेल खरेदीच्या निविदेमुळे वादात सापडले। दरम्यान शिंदे, अजित पवार आणि शिंदेंच्या शिवसेनेतील एकूण 8 मंत्री घरी जाणार असल्याचा दावा सामनातून करण्यात आलाय। सामनाच्या दाव्यानुसार संजय शिरसाट, योगेश कदम, माणिकराव कोकाटे, दादा भुसे, नितेश राणे, जयकुमार गोरे आणि गिरीश महाजन या मंत्र्यांना वगळलं जाणार असल्याचं म्हटलंय। मी गेल्या काही दिवसापासून सांगतो की या मंत्रिमंडळातले 4 मंत्री जाणार आहेत। संजय शिरसाट एक मंत्री आहेत, मला वाटतं माणिक कोकाटे, योगेश कदम यांचं नाव त्यात जोडलं गेलेलं आहे। बाकीची नावं समोर येत आहेत, पण 4 वरून संपूर्ण मंत्रिमंडळाची सफाई करून एक वेगळ्या चेहऱ्याचं मंत्रिमंडळ आणावं अशी चर्चा दिल्लीत आणि मुख्यमंत्र्यांच्या वर्तुळात सुरू आहे। संजय राठोड यांना सुद्धा जावं लागतं। माणिकराव कोकाटे यांना राष्ट्रवादीचेच माजी मंत्री आणि आमदार धर्मराव बाबा आत्राम यांनी घरचा आहेर दिलाय। वादग्रस्त मंत्र्यांवर कारवाई करावी अशी मागणी आत्राम यांनी केली आहे। म्हणून मंत्रिपदावर गेल्यानंतर थोडा काळजीपूर्वक आपण असणं हा गरजेचं असतो। नाही, आता आम्ही आमच्या प्रतिक्रिया देण्यापेक्षा त्यांनी काय कारवाई करायचं त्यांचा अधिकार आहे आणि त्यांनी कारवाई केला पाहिजे। हे तर वाटतं ना की सरकारची प्रतिमा मलिन होत आहे सगळ्याच्यामुळे। हेच म्हटलं ना, सरकारने कारवाई केला पाहिजे। कारवाई केली पाहिजे, बरोबर आहे। धुळ्यात माणिकराव कोकाटे यांचा ताफा ठाकरेंच्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी अडवण्याचा प्रयत्न केला।
ताफ्यासमोर आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. धुळ्यात माणिकराव कोकाटे मुक्कामी असलेल्या हॉटेल बाहेरही शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं आंदोलन केलं. यावेळी माणिकराव कोकाटेंचे समर्थकही गोळा झाले. दोन्ही बाजूंच्या कार्यकर्त्यांनी एकमेकांसमोर जोरदार घोषणाबाजी केली. राज्यातील विकास प्रकल्पांसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिल्लीमध्ये अनेक नेत्यांच्या भेटी घेतल्या आहेत. अमित शहा, राजनाथ सिंग, जेपी नड्डा, मनोहरलाल खट्टर, निर्मला सीतारामन, शिवराज सिंग चौहान तसंच नीती आयोगामध्ये भेटी देण्यात आल्या. या भेटींवेळी महत्त्वाच्या प्रकल्पांसंदर्भात चर्चा झाली असून निधींची मागणी करण्यात आली आहे. महाराष्ट्राच्या विकासासाठी फडणवीसांच्या दिल्लीत भेटी. अमित शहा, राजनाथ सिंह यांची सदिच्छा भेट. महाराष्ट्राशी संबंधित विविध प्रकल्पांवर चर्चा. सीतारमण यांच्या भेटीत 1000 लोकसंख्येच्या गावांना काँक्रीटचे रस्ते, सांडपाणी पुनर्वापरावर चर्चा. जेपी नड्डा यांच्याशी विदर्भातील 10,000 कोटींच्या मोठ्या खत प्रकल्पाबाबत चर्चा. शिवराज सिंग चौहान यांच्या भेटीत 14,000 किलोमीटरचे ग्रामीण रस्ते उभारण्यावर महत्वाची चर्चा. नीती आयोगातील भेटीत मराठवाडा वॉटर ग्रीड, नदीजोड प्रकल्प, बांबू आधारित क्लस्टरवर चर्चा. सुधीर मुनगंटीवार यांचं नाव विधानसभा अध्यक्षपदासाठी चर्चेत आहे असा सामनामधनं दावा करण्यात आलाय. राहुल नार्वेकर यांना मंत्री केलं जाईल असाही दावा सामनामधून करण्यात आला. दरम्यान पक्षाची जी इच्छा तीच माझी इच्छा असं राहुल नार्वेकर यांनी म्हटलंय. मंत्रिपदी संधी न मिळाल्यानं सुधीर मुनगंटीवार हे गेल्या काही महिन्यांपासून नाराज होते. सुधीर मुनगंटीवार यांना योग्य वेळी योग्य संधी देऊ असं फडणवीसांनी आश्वासन दिलं होतं. आमच्या मानस पटलावर सुधीर भाऊंचं जी काही जागा आहे ती फार वरची आहे. त्याच्यामुळे योग्य वेळी योग्य अशी जागा त्यांना मिळेल आणि त्यांनी जे सजेशन दिलेले आहे. मुख्यमंत्री महोदय, फार वरची जागा द्यायचा विचार करू नका. अध्यक्षांच्या जागेला कुठलाही धोका नाही. मंत्रिमंडळात फेरबदल झाल्यास सुधीर मुनगंटीवार यांना संधी मिळेल का अशी चर्चा सुरू आहे. सुधीर मुनगंटीवार यांना अध्यक्ष करणार की मंत्री करणार असा सवाल आहे. सुधीर मुनगंटीवार यांना विधानसभा अध्यक्ष केल्यास विद्यमान विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना मंत्री केलं जाणार का असाही सवाल आहे. कोणतीही चर्चा कोर टीम मध्ये किंवा कोर टीमची तातडीची बैठक अशी काहीही लावण्यात आलेली नाही. आणि साधारणतः मंत्रिमंडळाच्या संदर्भात कोणताही निर्णय हा केंद्रीय स्तरावर होत असतो. राज्य स्तरावरच्या नेतृत्वांना या संदर्भामध्ये कोणत्याही प्रकारची माहिती अगोदर प्राप्त होत नाही. वाटतंय तुम्हाला आवडेल मंत्रिपद नाही, मला जी जबाबदारी माझा पक्ष देईल ती जबाबदारी मी स्वीकारेन. आमच्या ऐकण्यात होतं काही महिन्यांपूर्वी ज्यावेळेस काही सगळ्या घडामोडी चालू होत्या, राहुल नार्वेकर मंत्रिपदी हवे अशा नागरिकांची इच्छा होती आणि स्वतः त्यांची देखील इच्छा होती असं देखील आमच्या कानावर. माझ्या पक्षाची जी इच्छा आहे ती माझी इच्छा. दुसरीकडे संतोष बांगर यांनी देखील आरोग्यमंत्री पदाची इच्छा व्यक्त केली. जर फेरबदल झालास तर तुम्हाला मंत्रिपद कुठलं आवडेल? मला असं वाटतंय कुणाला नको असतं का, पण जर मंत्रिपद जर दिलं तर मला वाटतंय मला आरोग्यामध्ये काम करण्याचं आवडेल. पुण्यामध्ये अजित पवार आणि छावा संघटनेच्या विजय घाडगेंमध्ये चर्चा झाली. माणिकराव कोकाटे यांच्या संदर्भात मंगळवारपर्यंत निर्णय घेणार असा शब्द अजित पवार यांनी दिल्याचं घाडगेंनी म्हटलं. तसंच सूरज चव्हाणांना पक्षात घेणार नाही असा शब्दही दादांनी दिल्याचं घाडगेंनी म्हटलंय. पुण्यामध्ये अजित पवार आणि विजय घाडगे यांच्यामध्ये 15 मिनिटं चर्चा झाली. दादा आणि घाडगेंमध्ये माणिकराव कोकाटे आणि सूरज चव्हाण यांच्याविषयी चर्चा झाली. दादांच्या भेटीसाठी घाडगे काल लातूरमधून थेट अँब्युलन्सनंच पुण्यामध्ये दाखल झाले होते. दरम्यान कोकाटेंसंदर्भात मंगळवारपर्यंत निर्णय घेणार असा अजितदादांनी शब्द दिल्याची माहिती विजय घाडगे यांनी दिली. आम्हाला अजितदादांनी मंगळवारपर्यंत वेळ मागितला. त्यांनी सांगितलं की माझी आणि कोकाटेंची भेट झालेली नाही आणि मंगळवारी कोकाटेंना मी बोलावून घेणार आहे आणि कोकाटे, मी आणि देवेंद्र फडणवीस साहेब आम्ही तिघजण बसणार आहोत. मंगळवारी तुम्हाला तुमच्या अपेक्षित उत्तर मिळणार आहे असं आम्हाला दादांनी सांगितलं आणि बोलता बोलता म्हणले मी शब्दाचा पक्का आहे.
मी म्हणलं दादा तुम्ही जर मंगळवारपर्यंत निर्णय नाही घेतला तर नाईलाजानं मला महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना सोबत घेऊन तुमच्या विरोधात आंदोलनाला उतरावं लागणार आहे। दरम्यान याच बैठकीत अजित पवार यांनी लातूरच्या एसपींना देखील फोन लावला। गाडगेंना झालेल्या मारहाणीबाबत कलम 307 अंतर्गत गुन्हा दाखल करा अशा सूचना दादाने दिल्याचं गाडगे म्हणाले। कृषी मंत्र्याच्या विरोधात निवेदन दिलं, कृषी मंत्र्याला पदावून काढा म्हणणं आमचं चुकतंय का शेतकऱ्यांच्या पोरांचं? हा प्रश्न विचारला, तटकरेंना निवेदन दिलं, त्या प्रदेशाध्यक्षाच्या समोर निवेदन दिल्याच्या नंतर तुमचा युवकचा प्रदेशाध्यक्ष येऊन आम्हाला मारतो। त्यावेळेस दादांनी अतिशय संवेदनशील भाषेत आम्हाला सांगितलं की हे प्रकार घडलेला तो चुकीचा आहे, त्याला मी तात्काळ पक्षातून काढून टाकले आणि दुसरंही सांगितलंय की इथून पुढे त्या व्यक्तीला त्या पक्षामध्ये मी स्थान देणार नाही। आता सध्या पक्षातनं मुक्त केलेलं आहे, पक्षातनं नाही, सॉरी पदावरून मुक्त केलेलं आहे, पक्षात आहेत, परंतु मी ते पण मला अजून भेटलेले नाहीत। काय कुणीही हातामध्ये कायदा घेण्याचं कारण नाही। भाजप आमदार मंगेश चव्हाण यांनी एकनाथ खडसेंना शिवीगाळ केली आहे। हनी ट्रॅप प्रकरण आणि खडसे महाजन यांच्यावर करत असलेली टीका यावरून मंगेश चव्हाण आक्रमक झाले। एकनाथ खडसे हा मातबर नेता होऊच शकत नाही, तो भिकार नेता आहे। त्यांनी ज्या पद्धतीने आता हे वक्तव्य चालू केले आहेत, कुठलेही पुरावे नाहीत, तथ्यहीन बोलायचं। त्यांनी अनेक महिलांशी अनैतिक संबंध ठेवलेत। मी जबाबदारीने तुम्हाला सांगतोय, जसं तुम्ही लोढांचं सांगतायत की लोढांनी तुम्हाला सांगितलं म्हणून तुम्ही ते आरोप करतायत, तुमच्या विरोधात देखील मला अशाच लोकांनी येऊन सांगितलं आहे अगदी की एकनाथ खडसेंचे देखील अनेक महिलांशी परत संबंध होते। त्या महिला रात्र यांच्याकडे येऊन राहायच्यात, सकाळी सोडायला लोक जायचे, तो बघणारा व्यक्ती असं मला सांगत होता। काही मंत्र्यांचे फोन बऱ्याचदा नॉट रिचेबल येतात असं रोहित पवारांनी म्हटलं। फोन टॅप होत असल्यामुळे मंत्री स्वतःहूनच फोन बंद ठेवतात अशी चर्चा आहे असं रोहित पवार म्हणाले। केवळ चर्चा आहेत की वास्तव हे येत्या काळामध्ये कळेलच असं रोहित पवारांनी म्हटलं। ट्विट करत रोहित पवार यांनी आरोप केलाय। कुणी आरोप करण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे। तुम्ही पण कुणी पण आता काही आरोप करू शकता, तुम्ही ते करणार नाही हे मला माहिती आहे, पण त्यातला भाग सांगितला। परंतु आरोप करणाऱ्यांनी काही प्रूफ दिलं पाहिजे। काय होतं, आरोप करायचे आणि प्रूफ काहीच द्यायचं नाही, काहीतरी दाखवलं पाहिजे ना की वो हे अशा अशा पद्धतीनं होतं, तर त्या आरोपाला मध्ये काहीतरी तथ्य पुरावा तर काहीतरी पाहिजे। विधानसभा निवडणुकीच्या फेरपडताळणीवर आक्षेप घेण्यात आलेला आहे आणि त्यानंतर आता खडकवासला, कोल्हापूर उत्तर आणि चंदगडच्या पराभूत उमेदवारांनी हा आक्षेप घेतलाय। व्हीव्हीपॅट मधल्या चिठ्ठ्या मोजण्याची मागणी केली जात आहे। कोल्हापूर उत्तर, चंदगड आणि खडकवासला मतदारसंघात निवडणूक आयोग विधानसभेच्या निकालाची फेरपडताळणी करत आहे, पण या फेरपडताळणीवरच आता आक्षेप घेण्यात आलाय। बुधवारी आणि गुरुवारी चंदगड विधानसभा मतदारसंघाची फेरपडताळणी झाली, मात्र फेरपडताळणीमधली मूळ मागणीच निवडणूक आयोगानं वगळल्याचा दावा नंदाताई बाभुळकरांनी केलाय। ईव्हीएम मशीनमधील मतदान आणि व्हीव्हीपॅट मशीनमधील चिठ्ठ्यांची संख्या याची खातरजमा करण्याची मागणी करण्यात आली होती, पण ही मागणीच निवडणूक आयोगानं फेटाळल्याचं बाभुळकर यांनी म्हटलं। आम्ही चौकशी केली की व्हीव्हीपॅट स्लिप आहेत कुठं, तर प्रत्येक मशीनच्या व्हीव्हीपॅट स्लिप एका काळ्या एनव्हलपमध्ये त्याच कंट्रोल ह्याच्यात आहेत आपल्या स्ट्रॉंग रूममध्ये, म्हणजे ते काढायला काही फारसा वेळ लागला नसता आणि ते मोजाही लागला नसता। त्या जर मोजल्या असत्या तर कायमचं आमच्या संख्येचं निरसन झालं असतं, माझ्याच काय अख्ख्या महाराष्ट्राचं आणि देशाचं संख्येचं निरसन झालं असतं की बाबा याच्यात काही गडबड नाहीये, जेवढे वोट दिसतात तेवढ्याच चिठ्ठ्या आहेत। पण दुर्दैवानं हीच स्टेप गाडली। म्हणजे निवडणूक आयोग अजूनही मग दबावाखाली काम करते असं म्हणायचं का? एकूणच ज्या पद्धतीनं तुमचा ज्या स्टेपला आक्षेप होता तीच पारदर्शकपणे केली जाते? नाही, 100%। कोल्हापूर उत्तर मतदारसंघाची सुद्धा फेरपडताळणी आज निश्चित करण्यात आली होती, पण याची उत्तरं प्रशासनाकडे नसल्याचं सांगत लाटकर मतदान केंद्रातनं बाहेर पडले। खडकवासला मतदारसंघातल्या फेरपडताळणीवर सुद्धा पराभूत उमेदवार सचिन दोडके यांनी आक्षेप घेतला। व्हीव्हीपॅट मशीनमधील वोटर स्लिप गहाळ असल्याचा आक्षेप सचिन दोडके यांनी घेतलाय, त्यामुळे फेरपडताळणीची प्रक्रिया थांबवण्यात आली। सगळ्यांची सील तुम्ही आता आम्हाला दाखवली, पण ते व्हीव्हीपॅट मधल्या ज्या चिठ्ठ्या तुम्ही काढल्या आहे
तर ते कुठे आहेत? चिठ्ठ्याच नाहीत त्याच्यामध्ये. तर त्यांनी आम्हाला असं सांगितलं की त्या चिठ्ठ्या आम्ही वेगळ्या बाजूला काढून ठेवल्यात. तर ते व्हीव्हीपॅटचं सील काढलं कुणी, त्या चिठ्ठ्या कुठे आहेत आणि त्या तुम्ही कशा पद्धतीने ठेवल्या, त्याच्यावरती कुठल्या लोकांच्या सह्या आहेत, कुठल्या पक्षाचे प्रतिनिधी असतील किंवा उमेदवारांचे प्रतिनिधी असतील त्याच्या सह्या कुठे आहेत, म्हणजे संपूर्णपणे संशयाचं वातावरण या ठिकाणी तयार आहे. त्याच्यामुळे आम्ही याच्यावरती तीव्र निषेध व्यक्त केला. त्या ठिकाणी ही सगळं यंत्रणा त्यांची थांबवायला सांगितली आम्ही की बाबा आता ही गोष्ट आम्ही कोर्टात करू, कारण ह्या सगळ्या गोष्टी मॅन्युप्युलेट केल्या जातात. ते मात्र आजच्या या प्रक्रियेमध्ये केवळ ईव्हीएम पडताळणी आणि मॉकपोलची तपासणी होणार होती असं निवडणूक अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे. ईव्हीएम मशीन मधील डेटा डिलीट केल्याशिवाय मॉकपोल घेता येत नसल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलंय. ते माननीय कोर्टाचे किंवा इलेक्शन पिटिशन असतं तर उघडण्यात येतात. यामध्ये इलेक्शन पिटिशन नाही आहे आणि ह्यांची मागणी फक्त व्हेरिफिकेशनची होती. व्हेरिफिकेशन पटवलेलं आहे. ह्यांची मागणी आता मेमरी आणि ती डाटा स्टोअर करा आहे. त्याप्रमाणे आता आपण ईव्हीएम सील करून ठेवलेलं आहे. ज्ञानेश्वरी मुंडेंनी रास्तारोको आंदोलन करत महादेव मुंडे हत्या प्रकरणामधील आरोपींना अटक करण्याची मागणी केली. ज्ञानेश्वरी मुंडेंचे कुटुंबासह रास्तारोको आंदोलन सुरू होतं. ग्रामस्थ सुद्धा या आंदोलनामध्ये सहभागी झाले होते. बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत कौवत यांनी दिलेल्या आश्वासनानंतर हे आंदोलन स्थगित करण्यात आलं. ज्ञानेश्वरी मुंडेंनी परळी अंबाजोगाई रस्त्यावरील कन्हेरवाडीत रास्तारोको आंदोलन केलं. सासर आणि माहेरच्या मंडळींना एकत्र करत त्यांनी हे आंदोलन केलं. 18 महिन्यांपासून महादेव मुंडेंचे आरोपी मोकाट असल्याचं म्हणत त्यांनी महादेव मुंडेंच्या आरोपींना अटक करण्याचीही मागणी केली आहे. दरम्यान IPS पंकज कुमावत यांची नियुक्ती करून SIT स्थापित करावी अशीही त्यांनी मागणी केली आहे. दादांच्या मागणीनुसार SIT स्थापन केली आहे. पण सानप सरांना ते तर मी पहिल्यापासून म्हणत आहे की CDR कार्ड आरोपी निष्पन्न होणार आहेत. आपल्याला फक्त आरोपी अटक पाहिजेत, आपल्याला दुसरं काही पाहिजे नाही. आणि ह्यांनी आरोपी निष्पन्न करावं आणि अटक करून टाकावं. धनंजय देशमुख आणि बाळा बांगरही आंदोलनात सहभागी झाले होते. माझ्या जबाबापासून तर धागे दोरे लागतील ना. माझ्या जबाब म्हणतो 99% नाही, पण 1% तरी हिंट भेटते ना पोलिसांना, जे तपास अधिकारी करणार आहेत ते. आरोप्यापर्यंत सगळ्यालाच माहिती हो वाल्मिक कार्ड त्याच्या पोरांनी केलेली घटना ही. माझ्याकडं धनंजय मुंडे साहेबांना आणि त्यांच्या घरच्याला पाठवून देणार आहे. मी जाणार नाही, काय व्यक्तीपाशी पाठवून देणार आहे. वाल्मिक कार्ड काय चाल करतोय की परळीचा आमदार 2025-26 ला मुंडे साहेबाला संपूर्ण पोटनिवडणुकीत घ्यायची होती. वाल्मिक कार्डला ज्याला काहीतरी माणुसकी आहे, ज्याला काहीतरी समाजाचं देणं लागतंय, असे सगळे लोक या ज्ञानेश्वरीताईच्या पाठीमागं भक्कमपणे उभा आहेत. आणि उभा जोपर्यंत आहेत की जोपर्यंत ज्ञानेश्वरीताईला न्याय मिळत नाही आणि हे सगळे आरोपी जेरबंद होत नाही, तोपर्यंत हे सगळे आलेले लोक हे ज्ञानेश्वरीताईला भक्कमपणे साथ देतील. झारखंडमधील दारू घोटाळा प्रकरणामध्ये अमित साळुंखेंना अटक करण्यात आली आहे. अमित साळुंखे यांची कंपनी महाराष्ट्रामधल्या रुग्णवाहिका घोटाळ्यातही आहे असा आरोप रोहित पवार यांनी केलाय. तर अमित साळुंखे श्रीकांत शिंदेचे निकटवर्तीय असल्याचा आरोप राऊतांनी केलाय. झारखंडमधील दारू घोटाळा प्रकरणात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सुमित फॅसिलिटी प्रायव्हेट लिमिटेडचे संचालक अमित साळुंखेंना अटक केली. अमित साळुंखेंच्या घोटाळ्यामध्ये सहभागाशी संबंधित अनेक महत्त्वाचे पुरावे ACBला सापडले. अमित साळुंखे हा पुण्यातील सुदर्शन नगरमधील रहिवासी आहे. महाराष्ट्रामधील 6000 कोटींच्या रुग्णवाहिका घोटाळ्यातील सुमित फॅसिलिटीजच्या मालकाला झारखंडमध्ये दारू घोटाळ्यामध्ये अटक करण्यात आली असं ट्विट करत रोहित पवार यांनी आरोप केले आहे. सरकारने रुग्णवाहिका निविदा प्रक्रिया स्थगित करावी अशी मागणी रोहित पवार यांनी केली. महाराष्ट्रातल्या आरोग्य व्यवस्थेतील सर्वात मोठा घोटाळा असलेल्या 6000 कोटींच्या रुग्णवाहिका घोटाळ्यातील सुमित फॅसिलिटीजच्या मालकाला झारखंडमध्ये दारू घोटाळ्यात अटक करण्यात आली आहे. महाराष्ट्रात देखील 6000 कोटींहून अधिकच्या दलाली प्रकरणात सुमित कंपनी सहभागी आहे. या प्रकरणावर आम्ही वारंवार आवाज उठवला, शासनानं मात्र दुर्लक्ष केलं. सुमितने हे प्रकरण कशा प्रकारे दाबलं, किती खोके कसे दिले याचा हिशोब कागदपत्रांसह आम्ही मांडू. तुर्तास सरकारनं रुग्णवाहिका निविदा प्रक्रिया स्थगित करावी. रोहित पवार यांच्या पाठोपाठ राऊतांनी सुद्धा या प्रकरणामध्ये थेट अमित साळुंखे, खासदार श्रीकांत शिंदे यांचे निकटवर्ती असल्याचं म्हणत आरोप केला आहे. हा एकनाथ शिंदे आणि श्रीकांत शिंदे यांचा अत्यंत जवळचा माणूस आहे. ही अटक सहज झालेली नाही. सरकारला या पैशाला कुठे पाय फुटलेत, कोणाच्या खात्यात गेलेत
प्रत्यक्ष अप्रत्यक्ष ते शोधायचं आहे आणि हे धागेदोरे महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळापर्यंत येत आहे. झारखंड मधल्या मद्य घोटाळ्यातून काल एक पथक इथे आलं आणि या सुमित फॅसिलिटीजच्या अमित साळुंखेला अटक केली. सुमित फॅसिलिटीजचे मालक अमित साळुंखे हे खासदार श्रीकांत शिंदेच्या मेडिकल फाउंडेशनचे आर्थिक कणा असल्याचा आरोप राऊतांनी केला. तर श्रीकांत शिंदेना बदनाम करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप उदय सामंतांनी केला आहे. 800 कोटीच्या घोटाळ्यात सुद्धा हा बाहेर येईल. मद्य घोटाळा बाहेर येईल. कोणाचे पैसे किती अडकले आहेत, कोणाचे पैसे कुठल्या मेडिकल फाउंडेशनला गेले आहेत, निवडणुकीत किती वापरलेत, कसे आले, कुठे गेले, हे सगळं आता यातून बाहेर पडणार आहे. गेले 3 वर्ष माननीय एकनाथ शिंदे साहेबांसारखा शेतकऱ्यांचा एक मुलगा महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री झाला, याच्याबद्दल हा पोटसूळ आहे. हे 3 वर्ष रोज आम्ही आरोप ऐकतोय. त्याच्यामुळे हा नवीन आरोप झाला तर त्याच्यामध्ये काही तथ्य असेल अशी अजिबात शंका नाही. डॉक्टर श्रीकांत शिंदेनी स्वतःचं कर्तृत्व जगाच्या दौऱ्यामधनं स्वतः सिद्ध केलेलं आहे. त्याच्यामुळं अशा आरोपांना महाराष्ट्राची जनता किंमत देईल असं मला अजिबात वाटत नाही. तपासामध्ये सहकार्य न केल्याबद्दल एसीबीने अमित साळुंखेला 15 जुलै रोजी पुन्हा एकदा नोटीस पाठवली आहे आणि 23 जुलैला चौकशीसाठी हजर राहण्याचे निर्देश देण्यात आले होते. या काळामध्ये अमित साळुंखेने एसीबीला 2 कागदपत्र दिली. त्यातून घोटाळ्यातील त्याची भूमिका अधिक स्पष्ट झाली. सध्या तुरुंगामध्ये असलेला आरोपी सिद्धार्थ सिंघानिया हा एकेकाळी सुमित फॅसिलिटी प्रायव्हेट लिमिटेडमध्ये संचालक आणि सल्लागार म्हणून काम करत होता.